पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 16व्या रोजगार मेळाव्याअंतर्गत देशभरातल्या 51,000हून अधिक उमेदवारांना नियुक्तीपत्राचं वितरण, राज्यातही रोजगार मेळावे। प्रशासनात सेवेची संधी मिळालेल्या सर्वांनी राष्ट्रसेवा हा मंत्र आणि नागरिक प्रथम हे ब्रीद मनात ठेवून संधीचं सोनं करावं, पंतप्रधानांचा उमेदवारांना सल्ला। धोरणात्मक आणि आर्थिक संबंध मजबूत करण्याच्या उद्देशानं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर आजपासून 3 दिवसांच्या सिंगापूर आणि चीनच्या दौऱ्यावर। केवळ राजकीय लोकशाही पुरेशी नाही, सामाजिक आणि आर्थिक असमानता दूर केल्याशिवाय लोकशाही शाश्वत होऊ शकत नाही, सरन्यायाधीश भूषण गवई यांचं प्रतिपादन। सर्व मतदारांशी थेट संपर्क प्रस्थापित करत बिहारमधील निवडणूक प्रक्रियेत भारत निवडणूक आयोगाची मोठी कामगिरी, सुमारे 80% मतदारांनी भरला नाव नोंदणी अर्ज। जागतिक आरोग्य सेवा नवोन्मेषामध्ये भारतानं गाठला महत्त्वाचा टप्पा, आयुष प्रणालीसह कृत्रिम बुद्धिमत्ता एकत्रित करण्याच्या भारताच्या अग्रगण्य प्रयत्नांची WHO कडून प्रशंसा। जगातल्या अत्याधुनिक विमानतळांपैकी एक असं नवीन मुंबई विमानतळ 30 सप्टेंबरपर्यंत सुरू करण्याचं उद्दिष्ट, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी पाहणी दौऱ्यानंतर दिली माहिती। मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरच्या मिसिंग लिंक प्रकल्पामुळे अर्ध्या तासाची बचत होऊन घाट भागात होणारे अपघात टाळता येतील, प्रकल्पाच्या पाहणीनंतर मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास। मानव आणि वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी नागपूर वन विभागातील व्याघ्र प्रकल्पाजवळील गावात 3150 कॅमेरे आणि सायरन करणार वाघांची निगराणी। व्यापारातील तूट सुरक्षेला धोका असल्याचं सांगत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युरोपियन युनियन आणि मेक्सिकोवर लादलं 30% प्रति आयात शुल्क। अँडरसन तेंडुलकर मालिकेतील तिसऱ्या कसोटी सामन्यात भारत इंग्लंडचे पहिले डाव बरोबरीत। आणि पोलंडची इगा श्वाटेक विम्बल्डन टेनिस महिला एकेरी स्पर्धेची नवी विजेती, अमेरिकेच्या अमांडा ॲनिमिसोवाला 6-0 6-0 असं केलं पराभूत।